आज आपण एका अशा जगाची सफर करणार आहोत, जे खूप गमतीशीर आहे, थोडं गोंधळलेलं आहे, पण तरीही खूप ओळखीचा वाटेल. आपण बोलणार आहोत पु ल देशपांडे यांच्या असामी असामी या पुस्तकावर. हे एका काल्पनिक, मध्यमवर्गीय मराठी माणसाचं आत्मचरित्र आहे आणि आपला उद्देश हाच आहे की या पात्राच्या, या मीच्या नजरेतून जग समजून घेणं. म्हणजे त्याचं नाव, मुंबईतलं आयुष्य, त्याची नोकरी आणि त्याच्या आजूबाजूची ती एक से एक विक्षिप्त माणसं, या सगळ्यांतून मिळणारा विनोद आणि जीवनाचा अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरे. आणि यातली गंमत अशी आहे की हे पात्र म्हणजे म्हणजे त्या काळातल्या सामान्य माणसाचा एक प्रामाणिक आरसा आहे. त्याच्या त्या लहान सहान संघर्षात, त्या गोंधळात कुठेतरी आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसायला लागतं. आणि मला वाटतं हाच या लेखनाचा गाभा आहे. अगदी. आणि पुस्तकाची सुरुवातच किती भन्नाट आहे. कसा मी, तसा मी, असा मी, असा मी. हां, म्हणजे या एका वाक्यातूनच त्याचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. त्याचा सगळ्यात मोठा गोंधळ तर त्याच्या नावातच सुरू होतो. बरोबर. तो स्वतःला कुठल्या एका व्याख्येत बसवायला तयारच नाहीये. हो. आणि तुम्ही म्हणालात तसं ही ओळखीची लढाई त्याच्या नावापासूनच सुरू होते. त्याचं आडनाव आहे कदम, पण लोकांना ती नीट म्हणजे उच्चारताच येत नाही. काहीही म्हणतात त्याला. हो. कोणी कदम म्हणतं, कोणी करंबे, एक जण तर चक्क कुदळे म्हणाला. म्हणजे नाव त्याचं पण मालकी इतरांची. अगदी. आणि इथेच पुलंनी नावाच्या माध्यमातून ओळख कशी तयार होते आणि कशी विस्कटते यावर गमतीशीर भाष्य केलं आहे. आपलं नाव आपलं असतं, पण ते इतरांच्या तोंडी कसं बदलत जातं, हा केवळ नावाचा नाही तर अस्तित्वाचाच गोंधळ आहे, नाही का? बरोबर. आणि यात भर म्हणून त्याच्या पूर्वजांची एक कहाणी आहे. तो मोठ्या अभिमानाने सांगतो की त्याचे पूर्वज शिवाजी महाराजांचे पालखीचे भोई होते. अच्छा. त्यांना याचा प्रचंड अभिमान आहे. पण गंमत म्हणजे त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. ही गोष्ट तर त्या काळातल्या मध्यमवर्गीय मानसिकतेचं अगदी अचूक चित्रण आहे. म्हणजे स्वतःच्या आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य असावं, ही एक सुप्त इच्छा असते. मग त्यासाठी इतिहासातल्या कुठल्या तरी अस्पष्ट धाग्याला धरून स्वतःची ओळख मोठी करण्याचा हा प्रयत्न असतो. पुराव्यापेक्षा भावना महत्वाची ठरते. आणि हा असा गोंधळलेला, इतिहासात आधार शोधणारा माणूस राहतो कुठे? तर मुंबईच्या एका चाळीत, हो. जिथे तुमचं वैयक्तिक आयुष्य असं काही उरतच नाही. भाजी आणण्यापासून ते बायकोने सांगितलेल्या कामांपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीत धांदळ उडते. हो, कारण चाळीत तुम्ही एकटे नसताच. तुमचं आयुष्य एक ओपन थिएटर असतं. अगदी. तुम्ही काय आणता, घरात काय शिजतंय, यावर सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे तिथे होणारी फजिती ही वैयक्तिक राहत नाही, ती सार्वजनिक होऊन जाते. आणि असाच एक मजेदार प्रसंग म्हणजे चिकन खरेदीचा. बायको त्याला दुकानात पाठवते. तिथे गेल्यावर त्याचा जो गोंधळ उडतो आणि त्यानंतर घरी आल्यावर बायकोची जी प्रतिक्रिया येते, ते मध्यमवर्गीय जीवनाचं अगदी खरंखुरं चित्र उभं करते. तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत. तो थोडासा भोळा आणि गोंधळलेला नक्कीच आहे, पण त्याचबरोबर चाळीतलं जीवन, बाजारातली गर्दी, वस्तू ओळखण्याचं कौशल्य, हे सगळं एका सामान्य माणसासाठी खरंच खूप दमवणारं असू शकतं. पुलंनी त्याच्या गोंधळातून त्या व्यवस्थेवरच एक प्रकारे टीका केली आहे. खरे, त्याची फजिती ही त्याची एकट्याची नाहीये. नाही. ती त्यासारख्या अनेक सामान्य माणसांची आहे, जे रोजच्या जगण्याच्या लढाईत असेच हरतात आणि जिंकतात. चाळीतल्या या सार्वजनिक आयुष्यात फक्त वस्तूंचीच नाही, तर माणसांचीही गर्दी असते. आणि त्यात काही पात्र तर अफलातून. हो, त्यातलाच एक म्हणजे शंकर्या. तो कोट विकत घ्यायचा प्रसंग तर कमाल आहे. हो, शंकर्या म्हणजे एक अजब रसायन आहे. कमी ज्ञान पण अफाट आत्मविश्वास, याचं मूर्तिमंत उदाहरण. तो नायकाला कोट शिवायला घेऊन जातो आणि तिथे जो संवाद होतो, टेलर सोबतचा, हो, तो रंगावरून आणि मापावरून जो गोंधळ घालतो, टेलरला इंग्रजीतून सूचना देतो, लूज, आय मीन नॉट दॅट लूज, बट यू नो, फिट. हां हां. आणि शेवटी जो कोट तयार होतो, तो इतका विचित्र असतो की तो घालण्यासारखाच नसतो. इथे शंकर्या हे पात्र फक्त हसण्यासाठी नाहीये, ते त्या काळातल्या एका विशिष्ट मानसिकतेचं प्रतीक आहे. इंग्रजीचे 4 शब्द बोलून, आधुनिक दिसण्याचा प्रयत्न करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याची धडपड करणारा हा माणूस आहे. त्याचा तो विचित्र कोट म्हणजे त्याच्या त्या फसलेल्या प्रयत्नांचं प्रतीक आहे, असं मला वाटतं. आणि याच ओळखीच्या गोंधळाशी जोडलेला आणखी गमतीदार किस्सा आहे. तो म्हणजे गंपुले नावाच्या माणसाला शोधण्याचा. ज्या माणसाचं नाव नीट माहीत नाही, पत्ता माहीत नाही, अशा माणसाला तो मुंबईत शोधायला निघतो. तर मुंबईसारख्या महानगरात हरवून जाण्याचा अनुभव आहे.
कोणी त्याला गंपुले सांगतं, कुणी गोड बोळे. हो. पत्ता विचारता विचारता तो पार भलत्याच ठिकाणी पोचतो आणि त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात. या दोन्ही प्रसंगांमध्ये काही समान धागा दिसतो का? एकीकडे शंकर्या जी ओळख नाही ती निर्माण करायचा प्रयत्न करतोय, आणि दुसरीकडे आपला नायक एका अस्तित्वात असलेल्या माणसाची ओळखच शोधू शकत नाहीये. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ही दोन्ही पात्र आणि प्रसंग एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात. ओळख, आयडेंटिटी. शंकर्याला स्वतःची ओळख बनवायची आहे, तर गंपुले नावाच्या माणसाला शोधताना नायकाची स्वतःची ओळख हरवून जाते. पुलांनी या छोट्या छोट्या प्रसंगातून ओळखीचा प्रश्न किती मार्मिकपणे हाताळला आहे हे यातून दिसतं. या सगळ्या धावपळी, त्या गोंधळात, या सामान्य माणसाच्या मनात एक कलाकारही दडलेला आहे. ही गोष्ट मला खूपच महत्वाची वाटते. त्याला नाटकाची प्रचंड आवड आहे. आणि हे खूप स्वाभाविक आहे. मराठी माणसाच्या आयुष्यात नाटकाला एक विशेष स्थान आहे. नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ते एक स्वप्न आहे. रोजच्या रटाळ आयुष्यातून बाहेर पडण्याची एक संधी आहे. बरोबर. तो एका हौशी नाट्यमंडळात काम करायला जातो, पण तिथेही त्याचा गोंधळ काही पाठ सोडत नाही. तिथेही पण ऐनवेळी तो संवादच विसरतो. दिग्दर्शक विंगेतून ओरडतो, अरे बाबांना विचार हे काय आहे ते. आणि मग हा पठ्ठ्या रंगमंचावर दिग्दर्शकांनाच विचारतो, कुणाला विचारू. कमाल आहे. म्हणजे रंगमंच हे असं ठिकाण आहे जिथे तुम्ही दुसरं कोणीतरी बनू शकता, पण हा माणूस तिथेही स्वतःच्या गोंधळलेल्या अस्तित्वातून बाहेर पडू शकत नाही. बरोबर. त्याची ही धडपड हास्यास्पद ठरते, पण ती खूप प्रामाणिक आहे. हे त्याच्या अपूर्ण स्वप्नांचं प्रतीक आहे. पण तो प्रयत्न करतो हे महत्वाचं. आणि त्याचा हा अर्थाचा शोध केवळ नोकरी, घर आणि नाटकापुरता मर्यादित राहत नाही. तो चक्क आध्यात्मिक मार्गाला लागतो. हो, गुरुदेवांच्या आश्रमापर्यंत जाऊन पोहोचतो. मला वाटतं हा त्याच्या प्रवासाचा सर्वात अनपेक्षित आणि विनोदी टप्पा आहे. हो, कारण इथे तो अशा जगात प्रवेश करतो जिथे तर्काला स्थान नाही, फक्त श्रद्धेला आहे. आणि आपला हा आसामी तर साध्या भोळेपणाने चालतो. तिथे गेल्यावर भक्तांची गर्दी, त्यांची ती नित्यानंद, अविनाशानंद अशी विचित्र नावं. हो, ते सगळं बघून तो आणखीनच गोंधळतो. आणि मग तो गुरुदेवांना असे काही प्रश्न विचारतो की ज्यामुळे तिथलं गंभीर वातावरण पूर्णपणे बदलून जातं. तो विचारतो, गुरुदेव, तुमच्या हृदयातल्या खोलीचं भाडं काय? किंवा तुमच्या डोक्यातले विचार कुठून येतात, फॅक्टरीतून की दुकानातून? हाच तर या लेखनाचा गाभा आहे. इथे पुलं त्या नायकाच्या निष्पाप, थेट प्रश्नांमधून अंधश्रद्धेवर आणि गुरु-शिष्य परंपरेतील पोकळपणावर बोट ठेवतात. बरोबर. तो भोळा आहे, त्यामुळे तो व्यवस्थेतील विसंगती सहजपणे उघडी पाडतो, जी इतर तथाकथित शहाण्या लोकांना दिसत नाही. त्याचं अज्ञान हेच त्याचं शस्त्र बनतं. म्हणून त्याचा भोळेपणा हीच त्याची खरी बुद्धिमत्ता ठरते. तर या सफरीतून आपण एका अशा माणसाला भेटलो, जो सतत गोंधळलेला असतो, धडपडत असतो, चुका करत असतो, पण तरीही आयुष्य मोठ्या आनंदाने जगतो. त्याचं नाव, त्याची माणसं आणि त्याचे प्रसंग हे सगळे मिळून एक असंच चित्र तयार होतं, जे आपल्याला हसता हसता अंतर्मुख करतं. या पात्राचं वैशिष्ट्य हेच आहे की तो कधीही हार मानत नाही किंवा परिस्थितीला दोष देत बसत नाही. त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोंधळाकडे, प्रत्येक फजितीकडे तो एका लहान मुलाच्या निरागसतेने पाहतो. आणि विनोदी नजरेने. हो, तो स्वतःवरच हसतो. आणि स्वतःवर हसण्याची ही कलाच त्याला मोठं करते. हेच असामीचं सार आहे. आयुष्यातल्या विसंगतीमध्येच खरा आनंद दडलेला आहे. खरंच, हा प्रवास आपल्याला खूप काही शिकून जातो. गोंधळलेला असूनही जगण्यावर प्रेम करणारा हा असामी कायम लक्षात राहील. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या नायकाची कथा म्हणजे मोठ्या घटनांची, लढायांची किंवा यशाची मालिका नाहीये. नाही. ती आहे छोट्या छोट्या प्रसंगांची एक साखळी. बाजारात जाण्यापासून ते नाटक करण्यापर्यंत. यातून असा प्रश्न पडतो की एखाद्याचं आयुष्य मोठं कशामुळे ठरतं? एखाद्या मोठ्या ध्येयप्राप्तीने की रोजच्या जगण्यातल्या अशा लहान सहान, विनोदी आणि अविस्मरणीय क्षणांनी?